बोंबील फ्राय करतोय मी. बोंबील आणले, धुतले, त्याला हळद लावून घेऊया आणि लिंबू. तर मी ह्याच्यात आधी लिंबू पण पिळून घेते आणि लिंबू पिळून झाल्यानंतर आपण ह्याच्यात तिखट मसाला टाकून घेऊया, लाल तिखट. आपण बनवत आहोत कुरकुरीत बोंबील फ्राय आणि आता आपण लाल तिखट टाकून घेऊया आणि मीठ राहिलं नाही तर मीठ विसरून जाईल मी. आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊया. जास्त टाकायला नको ना, तर खारट व्हायचे माझे बोंबील. आणि माझ्याकडे ना मच्छीचा मसाला आहे, फ्राय मच्छीचा मसाला, तो पण मी टाकते आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्याला 10-15 मिनटं मी मसाला लावून ठेवून देते. आम्ही तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घेतला आणि लाल तिखट घेतलं, हे एकजीव करूया व्यवस्थित, म्हणजे कुरकुरीत बोंबील होतात. तांदळाचं पीठ आणि रवा, बारीक रवा घ्या. तवा ठेवला, तवा तापला, तेल टाकलं, तेल गरम झालं की आपण आपलं बोंबील आहे ना तो असं मस्तपैकी त्याला पीठ लावून घ्यायचं, रवा आणि पीठ, आणि फास्ट गॅसवरती फ्राय करायचं. बघा मस्तपैकी आपण हे सगळे बोंबील आहेत ना पटापट फ्राय करू तिला, मी तुम्हाला दाखवते. बघू शकता मी फास्ट गॅसच ठेवायचा, स्लोवरती काय बोंबील फ्राय करायचं, नाही तर चिकटतात, कडक कडक होतात मस्तपैकी बोंबील फ्राय. काय बघा असं व्यवस्थित टाकून घ्या. बघा काय झालं ना मस्तपैकी कुरकुरीत बोंबील फ्राय. माझी रेसिपी बघा आणि करून खावा. बघा मस्त ना कुरकुरीत बोंबील फ्राय. त्यांना थोडा वेळ बारीक गॅसवर ठेवते म्हणजे शिजतील.